सोबत आम्ही चाललो आहे डीमार्टला. हो, रास्ती आहे ती. आम्ही डीमार्टला चाललो. आमचं सामान सगळं संपलं होतं, सो विचार केला की आता जाऊया डीमार्टवरून सामान सगळं घेऊन येऊया महिन्याभराचं. आम्ही चाललो आहे. आम्हाला भाताचे काय प्रकार कळत नाही आहेत. आता इथे भरपूर सारे प्रकार आहेत पण काहीच कळत नाही. घेतला आम्ही आता पुलाव बासमती तांदूळ. बघू पहिल्यांदा करतो एवढं सगळं काही. काय सुचत नव्हतं काय घ्यायचं काय नाही. जे जे घरात अवेलेबल नव्हतं त्या वस्तू आम्ही दोघींनी मस्तपैकी उचलल्या. बाजार भरल्याच्या नंतर डीमार्टमधून तर मी पुढे ती मागे ढकलत आम्ही निघालो. पूर्ण महिन्याभराचा हा बाजार भरला. शेवटी बिल केला. देन निघालो आम्ही मार्केटमध्ये. परत भाजी घ्यायची होती सो मी गेले तिला उभी ठेवून. आणि भरपूर होतं तिकडे डीमार्टचं, तर मी म्हटलं समोरच मार्केट होतं, तिला मी उभं केलं आणि आता ह्या भाज्या घेऊन मी चालले तिच्याकडे. ती बिचारी इथं वेट करते. दिसली का कशी उभी आहे बघताय. तिची अवस्था बघा कशी आहे. डायरेक्ट ऑफिसवरून तिला इकडं उचललं होतं, चल आपल्याला डीमार्टला जायचं आहे, भाजी आणायला जायचं आहे. तर हे सगळ्या भाज्या वगैरे आम्ही घेतल्या आणि घरी आलो. मी दाखवेलच मी काय बनवते आणि कसं झालं आहे टेस्ट वगैरे तुम्हाला दाखवेलच. आता आपण घेतलं आहे आलं लसूण, कोथिंबीर, गाजर, कोबी आणि शिमला मिरची, कांदा, मिरची आणि उकडलेले बटाटे. हे सगळं मिश्रण आपण रेडी केलेलं आहे. जिरे, ओवा, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, त्याच्याने चाट मसाला, मीठ, लाल तिखट चवीनुसार घ्यायचं आहे, गरम मसाला चवीनुसार आणि हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून छानसं याचे डोसे पाडून घ्यायचे आहेत आता. आणि मी तर छोटे छोटे केल्यानंतर मोठा पण केला. खूप छान वास सुटलेला आहे याचा. आता मला कंट्रोल होत नाही आहे, खूप खाऊ वाटतं आहे. आणि ह्याची मी टेस्ट सांगतेच तुम्हाला की कशी झाली आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की बनवायचं की नाही ही रेसिपी. पहिले मी टेस्ट करून बघते आणि मग तुम्हाला सांगते. एकदम छान लागतं आहे. वाटलं पण नव्हतं एवढं छान होईल. मला वाटलं वेगळंच काहीतरी होईल, पण खरंच खूप छान झालेलं आहे आणि हेल्दी आहे. हे जे काही बनवलं आहे मी, हे मलाही माहिती नाही मी काय बनवलं आहे, पण मी बनवलं आहे आणि खूप छान झालं. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, एकदम बेस्ट बनलं आहे.